मॉर्निंगला फुल एस्थेटिक वाईब्स होत्या, बर्ड चिर्पिंग, फ्रेश हवा, पीसफुल गाव, मेन कॅरेक्टर फील येत होतं. पण हे सगळं फक्त 2 मिनिट टिकलं, कारण लगेच स्कूल लाईफ सुरू झाली. आमच्याकडे फक्त 2 बॅग्स होत्या, पण वजन असं होतं जणू पूर्ण गाव पॅकिंग करून नेत होतं. वेकेशन संपल्याचं दुःख एक साईडला, पण सकाळी सकाळी बॅग्स उचलून हाताचा सॉफ्टवेअर अपडेट झाला होता. आणि मग झालं लालपरीचं ग्रँड एंट्री. बसला बघूनच समजलं होतं आजचा प्रवास शरीर आणि पेशंट दोन्हींची टेस्ट येणार. पण आमचं लक इतकं डेंजरस होतं की पूर्ण बसमध्ये आम्हाला मिळाली लास्ट सीट. बाकी लोक ट्रॅव्हल करत होते आणि आम्ही सर्व्हायवल चॅलेंज. 2-3 तासांनंतर फायनली बस थांबली. 38 डिग्रीमध्ये आम्ही पण कमी नव्हतो. स्ट्रेट 2-2 वडापाव खाल्ले. ब्रेकनंतर परत जर्नी सुरू झाली होती. मी साईड विंडोमधून मस्त व्ह्यू कॅप्चर करत होते. साईडला एक छोटा मुलगा फुल बिंदास होऊन विंडोमध्ये पाय टाकून झोपला होता. डिस्क्लेमर असं करू नका, पण त्याला समर वेकेशनची एनर्जी आली होती. विंडोमधून हवा कमी आणि इंजिनची उष्णता जास्त येत होती. मुंबई गोवा हायवेवरचं व्ह्यू. पण आमची कंडिशन मात्र बॉईल पोटॅटोसारखी झाली होती. आउटसाईड नेचर एन्जॉईंग इट्स बेस्ट लाईफ आणि इनसाईड बस आम्ही सायलेंटली सफरिंग. मुंबई गोवा हायवेनंतर रस्ता नाही, फक्त ट्रॅफिकचा सीन सुरू होता. गाडी अगदी हळूहळू पुढे सरकत होती आणि ऊन इतकं तीव्र होतं की बसमध्ये बसणं म्हणजे एक स्वयंपाकच होता. परळच्या बिल्डिंग दिसायला लागल्या आणि आम्ही गुगल मॅप्स रिफ्रेश करून करून वैतागलो होतो. ट्रॅफिक असा होता जणू सगळ्या मुंबईला आजच बाहेर पडायचं होतं. भायखळ्यानंतर फायनली आम्ही मुंबई सेंट्रलला पोचलो, पण प्रवास अजून संपला नव्हता. बसमधून उतरताच आधी स्टेशन शोधा, मग ऑनलाईन तिकीट काढा आणि लोकल मिस होऊ नये म्हणून फुल मॅरेथॉन चालू होता. फायनली ट्रेनमध्ये बसलो आणि त्या 1 तासात आमची बॅटरी 1%वर आली होती. त्याच शेवटी रिक्षा करून रात्री 8 वाजता घरी पोचलो. थोडं फ्रेश होऊन आम्ही परत रिक्षा करून हॉटेलला गेलो. पण प्लॉट ट्विस्ट, 2-3 हॉटेलमध्ये 1 आवरचं वेटिंग होतं, का तर त्या दिवशी मदर्स डे प्लस संडे कॉम्बो होता. फायनली खूप वेटनंतर ऑर्डर केलं आणि त्या मोमेंटला फूड नाही हॅपीनेस सर्व झाली होती. कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी असा वेकेशन एंडिंग स्ट्रगल अनुभवला. बाय.